नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2024चा जो क्वेश्चन पेपर आहे, भूगोलाचा जो 2024चा क्वेश्चन पेपर आहे तो डिस्कस केलेला आहे आपण। तर या व्हिडिओमध्ये आपण 2023चा भूगोलाचा जो पेपर आहे, भूगोल पेपर 2 सामाजिक शास्त्रामध्ये महाराष्ट्र बोर्ड 10वी या वर्षाचा 10वी इयत्तेचा, तर तो पेपर आपण इथे डिस्कस करणार आहे। तर पहिल्यांदा जसं सांगतोय तसंच पेपर हातात आल्या तुम्हाला सूचना वाचून घ्यायच्या आहेत। तर त्यामध्ये तुम्हाला पेन जिथं पेनचा आहे तिथं पेन वापरायचे, जिथं पेन्सिल वापरायची तिथं पेन्सिलचा वापर करायचा, अनावश्यक गोष्टी टाळायच्या आहेत। तर त्यानंतर डायरेक्टली आपण प्रश्नाला सुरुवात करूयात। तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि ह्या व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करा। त्यानंतर पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। आता हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचे उत्तरपत्रिकेमध्ये। अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही कोणती बेटे आहेत? डॅश डॅश बेटे आहेत। तर ती बेटे आहेत प्रवाळ बेटे, असं त्याचं उत्तर आहे। तर पूर्ण वाक्य हे तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे, नुसतंच एक शब्द नाही लिहायचा, तर पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ब्राझील हा अमेरिका खंडातील डॅश डॅश लोकसंख्या असलेला देश आहे। सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे ब्राझील, दक्षिण अमेरिकेमधला। त्यानंतर वस्त्यांचे केंद्रीकरण डॅश डॅश या प्रमुख बाबींशी निगडीत आहे। वस्त्यांचे जे केंद्रीकरण आहे, वस्त्यांचं सर्वात जास्त ठिकाणी ज्या ठिकाणी वस्त्या असतात तर ते कोणतं ठिकाण आहे, तर पाण्याची उपलब्धता ज्या ठिकाणी जास्त आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पाण्यात जास्त प्रमाण आहे त्या ठिकाणी वस्त्यांचे केंद्रीकरण झालेले असते। चौथा, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डॅश डॅश प्रकारची आहे। तर ती विकसनशील अर्थव्यवस्था आहे दोन्ही देशांची, जी आहे ना, हे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत हे दोन्हीही, भारत आणि ब्राझील। त्यानंतर पर्याय योग्य जोड्या जुळवामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे। तर त्याच्यात ट्रान्स अमेरिकन मार्ग जो आहे ना, तर तो काय आहे? प्रमुख रस्ते मार्ग आहे। त्यानंतर काटेरी व झुडपी वने कोणते? तर खेजडी, असं त्याचं उत्तर आहे। मैदानी प्रदेश यातलं उत्तर आहे पंजाब। त्यानंतर ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता आहे? तर तो फुटबॉल आहे। पूर्ण जगाला वेळ लावणारा तो खेळ म्हणजे फुटबॉल आहे। पुढचा क्वेश्चन नंबर 3, टिपा लिहा। तर 2 तुम्हाला टिपा लिहायचे आहेत, 3 टिपा दिलेले आहेत त्यांनी, तर त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत 4 मार्कासाठी। एका टिपाला 2 मार्क आहेत। म्हणजे बघा, पहिला टिप काय आहे, क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य कोणकोणते असायला पाहिजेत, तर त्याच्याबद्दल लिहायचं आहे। ब्राझीलची किनारपट्टी त्याची माहिती लिहायची आणि भारतातील खाणकाम याबद्दल तुम्हाला टिपा लिहायचे, 2-3 पैकी 2 लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न, भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। हे 4 लिहायचे तुम्हाला, 6 दिलेले आहेत त्यांनी, तर त्या 6 पैकी 4 इन्फॉर्मेशन तुम्हाला इनपुट करायचे आहे भारताच्या नकाशामध्ये। तर आपण भारताचा नकाशा बघूयात आणि हे 4 जे ठिकाण आहेत तर ते कुठे कुठे आहेत। पहिला आहे दमन केंद्रशासित प्रदेश, त्यानंतर पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश, त्यानंतर शीत वाळवंट आहे, उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश आहे, त्यानंतर कन्याकुमारी कुठं आहे आणि चिल्का सरोवर कुठे आहे। तर तुम्हाला मी नकाशामध्ये घेऊन जातोय। तर बघा, हा आहे भारताचा नकाशा। तर ह्या नकाशामध्ये आपल्याला 6 ठिकाणं बघायचं। चिल्का सरोवर कुठे आहे? तर ओरिसा राज्यामध्ये ह्या ठिकाणी चिल्का सरोवर आहे। कन्याकुमारी तुम्हाला तामिळनाडू राज्यामध्ये सगळ्यात शेवटचं टोक दिसेल। त्यानंतर पुढचं काय आहे, तर दमन जे आहे महाराष्ट्राच्या वर, इथं गुजरात आणि महाराष्ट्राच्या तिथं ते दमन हे नावाचं ठिकाण आहे, केंद्रशासित प्रदेश आहे। त्यानंतर पश्चिम घाटातले सर्वात जास्त पाऊस पडणारा प्रदेश आहे, तर हा प्रदेश आहे तो पश्चिम घाटातला। त्यानंतर शीत वाळवंट म्हटल्यानंतर तुम्हाला हा नॉर्थकडे हे सगळं शीत वाळवंट आहे आपलं, म्हणजे पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे हा। 1 2 3 4 5 झालं, शीत वाळवंट झालं, कन्याकुमारी झालं, त्यानंतर चिल्का सरोवर झालं, दमन केंद्रशासित प्रदेश झालं, आणि पर्जन्यमानाचा म्हणजे पश्चिम घाटातील पर्जन्यमानाचं क्षेत्र कोणतं आहे ते। त्यानंतर शेवटचं आहे, तर मैदानी प्रदेश जो आहे उत्तर भारतातील मैदानी प्रदेश, तर हा सगळा उत्तर भारतातला मैदानी प्रदेश म्हणून आपण ओळखलं जातं। इथं यमुना, गंगा या सर्व नद्यांचा उगम, त्यानंतर ह्या नद्यांचं सगळं क्षेत्र या ठिकाणी आहे, म्हणून हा सर्व प्रदेश सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून सुद्धा या प्रदेशाची ओळख आहे। पश्चिम घाटासाठी तुम्ही काय वापरले सूचीमध्ये? तर डॉट डॉट डॉट। त्यानंतर केंद्रशासित प्रदेशला तुम्ही असं राऊंड केलेलं असेल। त्यानंतर शीत वाळवंटाला जर बॉक्समध्ये तुम्ही असं ह्या पद्धतीने केलेलं असेल। त्यानंतर उत्तरेकडील जास्त प्रदेश त्याच्यामध्ये सर्कल करून तो सर्कल फिल केलेला असेल। पुढं कन्याकुमारीला 1-2 रेषा दिलेल्या असतील। त्यानंतर चिल्का सरोवरला तुम्ही काय 2 बॉक्स केले असतील रिकामी। तर अशा पद्धतीने तुम्ही सूची तयार करू शकताय। तर हे 4 मार्कासाठी आहे नकाशामध्ये तुम्हाला, त्यासाठी तुमचं मॅप रीडिंग खूप चांगलं असलं पाहिजे। पुढचा प्रश्न आहे चौथा,
झाला आता आ. ब्राझील नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तर प्रश्न काय आहेत, कोणतेही 4च प्रश्न लिहायचे तुम्हाला. ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती आहे, तर ती प्रमुख नदी आहे अमेझॉन नदी आहे ब्राझीलमधली. त्यानंतर ब्राझीलमधील मुख्य बेटे कोणती आहेत, तर त्यातलं एक आहे माराजा बेट किंवा माराजा बेटे, हे जे आहे ना मुख्य बेट आहे. उरुग्वे नदी कोणत्या दिशेला वाहते, तर ती नदी जी आहे ना पश्चिम दिशेला वाहत असते. उरुग्वे नदी पश्चिम, हे उरुग्वे नदी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दक्षिण अटलांटिक महासागर, उत्तर आहे त्याचं साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते, तर ही दक्षिण अटलांटिक महासागर ला येऊन ती मिळत असते. त्यानंतर 5वा प्रश्न आहे उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव सांगा. उत्तर अटलांटिक महासागर कोणतं आहे तुमचं, तर ही उत्तर अटलांटिक महासागर आहे. तर या महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, तर अमेझॉन नदी असेल किंवा ह्या नदीचं नाव काय इटापिकरू नदी असेल किंवा अमेझॉन नदी असेल तुमची किंवा परनिबा नदी असेल, तर या सर्व नद्या उत्तर अटलांटिक महासागराला येऊन भेट देत असतात. ही अमेझॉनची खोरे आहे. नकाशाचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. मॅप रिडिंग चांगलं ठेवा, व्यवस्थितपणे तुम्हाला प्रश्न सोडवतील. एकदम सिंपल आहे. 5 दिलेले 4 लिहायचे. 5वा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. तर 4 दिलेले आहेत, तर 2 लिहायचे. पहिला आहे ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत झालेले आहे किंवा आढळते. तर का आढळते, तर त्याचं कारण लिहायचं. 6 मार्काला आहे, म्हणजेच तुम्हाला 2 प्रश्न आहे ते 3 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. कमीत कमी 6 ते 7 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. दुसरा प्रश्न ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे, त्याचं कारण लिहायचे. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. हा क्वेश्चन बहुतेक रिपीट झालेला आहे. त्यानंतर ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो, तर याचंच तुम्हाला उत्तर लिहायचं. ईशान्य मान्सून वारे म्हणजे हा तुमचा नकाशा असेल तर हे पूर्व, त्याच्यानंतर पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, त्यानंतर हे आग्नेय, नैऋत्य, हे वायव्य आणि ईशान्य. या इकडल्या सुद्धा पावसामुळे तुम्हाला इकडल्या वाऱ्यांमुळे सुद्धा काय आपल्याला पाऊस पडू शकतो. असं काय कारण आहे, तर त्याला ते तुम्हाला लिहायचं आहे. तर हे झाले 4 भौगोलिक कारणे द्या. 6वा प्रश्न आहे तुम्हाला की खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. ही माहिती दिलेली आहे तुम्हाला, सरासरी आयुर्मान भारताचं. तर तुम्हाला स्तंभालेख काढायचं आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही स्तंभालेख काढू शकता. हे एक्स अक्ष इथं असणार आहे, हे वाय अक्ष, हे वाय, आणि हे एक्स अक्ष. इथं तुम्हाला वर्षची नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर इकडं सरासरी आयुर्मान तुम्हाला करायचं. 1980 मध्ये किती होतं, त्यानंतर 1990ला किती, अशा पद्धतीने तुम्ही स्तंभालेख काढू शकता. त्यानंतर 54 आहे 80ला, अशा पद्धतीने स्तंभालेख काढा. त्यानंतर 58 आहे, त्याच्यानंतर 63 आहे 2000 मध्ये, त्यानंतर 2010ला 67 आहे, वाढतच चाललंय ना. आणि 2016ला किती आहे, ते 2016ला 68 आहे. म्हणजे 54, 58, 63, 67 आणि 68 म्हणजे वाढतच चाललं. अशा पद्धतीने हा आलेख तुमचा असणार आहे. तर त्यावरती प्रश्न लिहायचे तुम्हाला. आलेख काढायचे 3 मार्काला. त्यानंतर तुम्हाला इथं प्रमाण लिहायचं आहे. 1 सेंटीमीटरला तुम्ही किती घेतलेलं आहे काय, तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रमाण लिहून मग त्यावरती प्रश्न लिहायचे. स्तंभालेख काढला, 3 मार्क झाले. आता त्या स्तंभालेखावरती प्रश्न आहेत. तर प्रश्न बघा कोणते आहेत. पहिला प्रश्न आहे 1990 मध्ये सरासरी आयुर्मान किती होते. 1990चं सरासरी आयुर्मान किती आहे, तर 58 वर्ष असं 1990 मध्ये सरासरी आयुर्मान आहे. कोणत्या 2 दशकात सरासरी आयुर्मानात सतत किंवा समान वाढ झालेली आहे. 2 असे जे वर्ष आहेत, तर त्या 2 वर्षामध्ये समान वाढ झालेली आहे. तर 1980 मध्ये आणि 1990 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. त्यानंतर 2000 आणि 2010 मध्ये म्हणजे 63 मधून 67 मधून 63 गेले, 4 राहिले, आणि इथं 54 मधून 58 मधून 4 गेले, 58 मधून 54 गेले, 4 राहिले. म्हणजे सतत 4चा वाढ होत गेलेली आहे. कोणत्या 2 दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली, तर त्याचं उत्तर आहे 1980 ते 90 आणि दुसरं 2000 ते 2010. म्हणजे एकदम 4चा फरक आहे किंवा 4नी वाढ झालेली आहे, समान वाढ आहे ती. पुढचा प्रश्न आहे 1990 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मान कितीने वाढलेले आहे. 1990 ते 2000च्या काळामध्ये म्हणते ते 1990 इथं आहे आणि 2016च्या काळामध्ये 1990 म्हणजे 68 आणि किती झालेलं आहे 58. तर 68 मधून 58 गेले, किती राहिले 10चा, म्हणजे 10 वर्षाचा फरक आहे किंवा 10 वर्षांनी वाढ झालेली. 1990 ते 2000 काळात सरासरी आयुर्मानात कितीने वाढ झाली, तर 10ने वाढ झालेली आहे. तर पुढचं 3 झाले. आता हे ऑर आहे, ऑरचा प्रश्न आहे. तर तुम्हाला खालील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर हा आलेख तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, स्थूल देशांतर्गत
व्यापारातील हिस्सा दिलेला आहे. त्याच्यामध्ये भारताचा व्यापार आणि ब्राझीलचा व्यापार असेल. ब्राझीलचा व्यापार डॉट 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 यानंतर दर्शवलेला आहे आणि भारताचा व्यापार आहे तो लाईन दिलेली आहे. ब्राझीलच्या वापराला डॉट डॉट या चिन्हानं किंवा या सूची दिलेली आहे तशी. तर अक्ष ए व अ वरती काय किंवा अक्ष एक्स वरती काय वर्ष आहेत आणि वाय अक्षावरती त्यांचं काय व्यापाराचे दर्शवलेलं आहे. तर प्रश्न बघा, वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे? तर ह्या आलेखाचा प्रकार कोणता आहे? तर तो आलेख आहे बहुरेषालेख हा आहे. बहुरेषालेख आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बहुरेषालेख हा आलेख आहे. पुढचा प्रश्न, या आलेखात कोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत? तर तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे यात 2 बाबी दर्शवलेल्या आहेत. तर पहिली बाब जी आहे तर ती ब्राझीलचा व्यापार आणि दुसरी भारताचा व्यापार. तर त्यामध्ये काय स्थूल अंतर्गत व्यापारातील हिस्सा दिलेला आहे, स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा. पुढचा प्रश्न क्रमांक 3, कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे? तर हे वर्ष कोणतं आहे? तर 1990 जे वर्ष आहे ना, तर ह्या वर्षामध्ये दोन्ही देशांची टक्केवारी सारखी या ठिकाणी येऊन हे बिंदू एकमेकांना छेदलेले आहेत. तर ते 90च्या दशकामध्ये किंवा 1990 मध्ये समान झालेले आहे टक्केवारी. 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे? आता हा प्रश्न आहे 2010 मध्ये. बघा भारताचं कशासाठी दर्शवलंय त्यांनी, भारत हे 2010 वर्ष आणि भारताची जी लाईन आहे ते इथं किती 50 म्हणजे 50% जे आहे ना हे 2010 मध्ये उत्पन्न झालेले किंवा टक्केवारी आहे उत्पन्नाची. त्यानंतर 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे? 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे? तर ती भारताची आहे 50%. भारत पाचव्या प्रश्नाचं उत्तर काय भारत असं असणार आहे. पुढचं, 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे? 2016 मध्ये 15% फरक आहे. बघा नकाशामध्ये किंवा स्तंभालेखामध्ये बघा, बहुरेषालेखामध्ये बघा 2016 मध्ये भारत आणि ब्राझील एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे? 2016चा इथं दिलेला आहे 2016. त्यामध्ये फरक किती आहे? तर हे झालं भारत आणि हे झालं ब्राझील. तर किती टक्क्याचा फरक आहे? तर 15% फरक आहे. म्हणजे 25 मधून हे 25 आणि हे 40, 25 मधून 40 गेले किती राहिले? 15% फरक तुम्हाला इथे दिसून येतो. हे झालं नकाशावरचा किंवा स्तंभालेखावरचा प्रश्न आणि नकाशालेखावरचा प्रश्न. नकाशावरचे पुढचा आहे 7 नंबरचा क्वेश्चन्स. हे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायचे. तुम्हाला 3 प्रश्न दिले आहेत तर तुम्हाला 2 लिहायचे. तर एका प्रश्नाला 4 मार्क आहेत, म्हणजे 8, 9, 10 पॉईंट तुम्हाला लिहावे लागतील सविस्तरपणे. पहिला आहे त्यामध्ये भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा द्या. 2 देशाच्या तुलनात्मक आढावा करायचा नागरीकरणाबाबतीत. त्यानंतर भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करायची. भारताला काय इतिहास आहे, काय ऐतिहासिक पार्श्वभूमी भारताची ते स्पष्ट करायचे. शेवटचा आहे क्षेत्रभेटीवेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही काय उपाय सुचवाल? तर हा प्रश्न तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स जो आहे किंवा सोमत जो आहे तर त्यावर आधारित आहे. तुम्ही कोणतेही कारणे देऊ शकताय, जे लागू होतील ते द्यायचे. ते कारण लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडू शकतात. 4 मार्कासाठी प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. 5 ते 6 पॉईंट लिहिले तरी तुम्हाला तुमचं सोमत आहे हे मार्क पडू शकतात. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये 2023चं क्वेश्चन पेपर डिस्कशन केलं आहे. मागच्या 2024चं डिस्कशन केलेलं आहे. तर हे दोन्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्ट बनवून दिलेली आहे. तर तुम्ही बघा, व्यवस्थित त्याचा अभ्यास करा, तुम्हाला पॅटर्न समजून येईल. पॅटर्न एकदा समजला म्हणजे कसल्याही प्रकारचा प्रश्न येऊ दे आपण तो प्रश्न टॅकल करू शकतो. तर परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.